गुरुवारी आपण 2 थाळ्या ठेवल्या होत्या, म्हणजे त्या दिवशी शूट केला होता, म्हणजे टाकला नाही. त्यामध्ये एक पाटवडी थाळी होती आणि एक आलू मटर थाळी होती. पाटवडी थाळीमध्ये आणि आलू मटरमध्ये फक्त भाजी चेंज होते, बाकी सगळा मेनू सेम राहतो. पाटवडी थाळीमध्ये म्हणजे 5 वडी, 5पेक्षा मी जास्तच दिला होता, मी मोजून कधीही देत नाही. 5 वडी, त्याच्यानंतरनं रस्सा, वरण, भात, खीर, 3 चपाती, अदरवाईज 2 भाकरी आणि सलाड, पापड. सेम आलू मटर थाळीमध्ये पण सेम तसंच होतं, फक्त पाटवडीच्या ऐवजी आलू मटर होती. तर मी ते कसं प्रिपरेशन केलं असं त्यामध्ये दाखवलं होतं. आता मी तसं पाहिलं तर मी दुपारीच बंद केलं होतं बुकिंग हेल्थ इश्यूमुळे, की म्हटलं नको जाऊ द्या, एवढं लोड होईल म्हणून मी 15-16 थाळ्या घेतल्या आणि तेवढं मी कंप्लीट करून दिला. पण सगळ्यांचे इतके छान रिव्ह्यू आले, सगळ्यांना जेवण आवडलं. खूप छान वाटलं ऐकून की आपलं जेवण सगळ्यांना इतकं आवडतं आहे, भरभरून कौतुक करताय, रिव्ह्यूज येत आहे. सो अशा पद्धतीने मी पूर्ण हायजीन मेंटेन करून प्रॉपर आपण हे जेवण बनवलं होतं. क्वांटिटी ही मी भरपूर दिली होती, बाहेर जशी क्वांटिटी असते त्यापेक्षा मी जास्त क्वांटिटी दिली होती. आलू मटार आणि पाटवडी अगदी टेम्पटिंग झालं होतं जेवण, इतकं मस्त झालं होतं आणि रिव्ह्यू पण तसे छान होते. तर असेच तुम्हाला छान छान मेनू तुम्हाला ट्राय करायचे असेल तर शौर्यज किचनला नक्की प्री बुकिंग करा. आपण प्री बुकिंगच घेतो, अदरवाईज घेत नाही. आजच्यासाठी एवढंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.